समजा उदाहरणार्थ तुम्ही एखादी विद्यालयीन किंवा महाविद्यालयीन परीक्षा देत आहात, पेपर पास करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात, परंतु रिझल्ट मात्र नेहमी निगेटिव्ह लागतो, पॉझिटिव्ह लागत नाही, म्हणजे पेपर पास होत नाही, पेपर निघत नाही. अशा वेळी काय होतं की समाजातील काही एक व्यक्ती किंवा नातेसंबंधातील काही एक व्यक्ती तुमच्या तोंडासमोर तर तुमच्याशी चांगलं वागते, तुमच्या तोंडासमोर तुमच्याशी चांगलं बोलते की प्रयत्न करत राहा, आज नाही उद्या होईल, उद्या नाही परवा होईल. परंतु तीच व्यक्ती जेव्हा दुसरीकडे जाते, पाठीमागे की त्याचं वक्तव्य कुठेतरी वेगळं होऊन जातं, निंदाजनक गोष्टी ती बोलायला लागून जाते, टिंगल उडवते, मजाक उडवते की पेपरही पास होत नाही. अशी व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असतील आणि तुम्हाला असं वाटतं की माझ्या हितचिंतक असलेली ही व्यक्ती कधी माझ्या विरुद्ध बोलेल, माझ्या विरुद्ध उभी राहील, असंही मला कधी वाटलं नव्हतं, तर श्लोक आहे, नचेत विघ्न कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदिवानो जयेयु यानेव हत्वान जी जी विषयामस्तेव स्थितः प्रमुखे धार्तराष्ट्र. अर्जुन भगवंताला म्हणतात की भगवंता, मी हे युद्ध करावं की नाही करावं यातलं योग्य काय आणि अयोग्य काय मला माहीत नाही. युद्ध केल्यानंतर ते जिंकतील की आम्ही जिंकू हेही मला माहीत नाही. आणि ज्यांच्या सोबत युद्ध करून ज्यांना मारून मी जगावं अशी माझी इच्छा नाही, त्यांना मारून मी जिंकावं अशी तरी माझी इच्छा का बरी असू शकते. अर्जुनाचा हा प्रश्न आहे, परंतु या प्रश्नाचं उत्तर मात्र एवढंच आहे की आपण आपली राईट ड्युटी काय ते ओळखलं पाहिजे. अर्जुनाच्या आयुष्यात असलेलं हे डिस्ट्रॅक्शन आहे, परंतु आपल्या आयुष्यात असलेली काहीही जी लोक जी आपल्या मार्गामध्ये डिस्ट्रॅक्शन निर्माण करतात, एवढंच मात्र लक्षात असू द्या. प्रश्नाचं उत्तर एवढं साधं आणि सरळ सोपं समजावून सांगतो की तुमच्या आयुष्यात असलेला तुमचा व्हाय, तुमचा का, की का हे ध्येय निवडलं, का या मार्गाने क्रमण करावं असं निवडलं, का ह्या क्रमानेच प्रयत्न करावा असं निश्चय केला, हा तुमचा का जर ठाम असेल तर ह्या भूतलावरती कोणतीही शक्ती तुम्हाला ध्येयपूर्ती करण्यापासून वाचवू शकत नाही, थांबवू शकत नाही. जुळलेले असा आपण जाणून घेत आहोत संपूर्ण श्रीमद भगवद्गीता. दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण.